नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील सर्वात धक्कादायक आणि भावनिक खुलासा आणि एक अनपेक्षित वळण आलेला आहे. मित्रांनो, तुमच्या आवडत्या मालिकेचा पुढचा भाग येतोय आणि एक थरारक ट्विस्ट घेऊन, जो तुम्हाला पूर्णपणे थक्क करून टाकणार आहे. गौरीने अखेर ऋषीला तो असा सत्य सांगितलेलंच आहे की ज्याचा कधीच कुणाला अंदाजही नव्हता. कमळी ही तिची स्वतःची मुलगी आहे. हे सगळं बघण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर मित्रांनो, बरोबर ऐकताय तुम्ही का ही धक्कादायक घटना कमळी मालिकेतील आजपर्यंतची सर्वात मोठी आणि चकित करणारी वळण ठरणार आहे. आता सगळ्यात रहस्याचा पर्दाफाश होणार आहे आणि जे प्रेक्षकांनी स्वप्नातही कल्पना केलेली नसेल. कथाची सुरुवात होते त्या क्षणापासून की जिथे गौरी, जी आतापर्यंत सौम्यतेने आणि प्रेमळपणे ऋषीशी वागत होती, म्हणजे ऋषीच्या घरामध्ये स्वयंपाकीण म्हणून आलेली गौरी, अचानक त्याच्यासमोर बसते आणि हळूहळू तो सारा भार मोकळा करते, जो तिने कित्येक वर्षांपासून स्वतःच्या मनात दडपून ठेवलेला होता. ती त्याच्या डोळ्यात पाहते आणि ती हळूवार शब्दामध्ये बोलते की ऋषी, मी तुझ्या सुखासाठी आणि तुझ्या प्रेमासाठी काहीही करणार आहे. माझ्या अंतःकरणातला एक मोठं सत्य आहे आणि ज्याची तू कल्पना सुद्धा करू शकत नाहीस. तेव्हा गौरी त्याला सांगते की ती कमळीची आई आहे. ती तिच्या आयुष्यातील सर्वात जवळची मुलगी जगापासून लपवून ठेवल्याचं कारण स्पष्ट करते आणि गौरी सरोजा ह्या नावानेही परिचित आहे आणि त्याआधीही कित्येकदा तिने आपली खोटी भूमिका बजावलेली आहे. पण सगळ्यात मोठा धक्का तो आहे जेव्हा ऋषीच्या आईला हे सत्य समजते की ऋषीच्या आईचा राग आकाशालाच भिडतो. जी स्त्री आतापर्यंत संपूर्ण कुटुंबाला आपल्या इच्छेने वळवून चालवत होती, पहिल्यांदाच असं जाणवलं की ऋषीच्या आयुष्यात गौरी इतक्या खोलवर हस्तक्षेप कशी करते. माझ्या बाळाच्या हक्कावर कुणीही छळ करू नये आणि कुणीही छळ करू शकणार नाही, असा निर्धार तिच्या शब्दात झळकतो. गौरीच्या चेहऱ्यावर असलेला एक शांत निश्चय ऋषीच्या आईच्या भव्य आणि कट्टर मनोधारणेशी उभा राहतो. इथेच सुरुवात होते भावनात्मक आणि मनोवैज्ञानिक संघर्षाची. ऋषीचं मन आता द्विधा अवस्थेत आहे. तो स्वतःला विचार करत असतो की माझ्या आईची इच्छा आणि माझं प्रेम यामध्ये काय योग्य आहे. मी या दोघांमधून कुठल्या दिशेने जावं. त्याचं हृदय धडधडत होतं आणि संशय पण त्याच्या सापळा पडलेला असतो. आणि तो कमळीचा फोटो गौरी आंटीचा समोर ठेवतो. फोटो जणू एखाद्या लहान बाळाने आपली सर्वात प्रिय गोष्ट सादर केलेली असावी. ऋषीच्या डोळ्यात प्रेमाची चमक आणि थोडीशी बेचैनी आणि नशिबाबाबतची अनिश्चितता भरलेली आहे. आणि तो असा क्षण येतो जो प्रेक्षकांचा श्वास थांबवून ठेवतो. गौरी आंटी फोटो पाहते. ती स्तब्ध होते आणि चेहरा पत्थरासारखा होतो. हात धराधर कापायला लागतो आणि होठ सुकतात. ती शब्द शोधण्याचा प्रयत्न करते, कारण त्या फोटोमध्ये दिसणारी कमळी ही तिची हरवलेली आणि दीर्घकाळ लपलेली मुलगी असते. गौरीच्या मनात अनेक वर्षांचे आठवणींचे चित्रपट फिरू लागतात. तो दिवस जेव्हा तिने आपली लहान मुलगी हरवलेली होती. हरवली म्हणजे की मुंबईला शिक्षणाला पाठवलेली मुलगी तिला अजूनपर्यंत सापडलेली नसते. ती रात्र जेव्हा तिने निर्धार केलेला होता की तिच्या सुरक्षिततेसाठी तिला जगापासून वेगळंच लपवणार होती आणि तिला शोधायला मुंबईला आलेली होती. प्रेक्षक भावनांच्या समुद्रामध्ये डुबून जातात आणि गौरीच्या डोळ्यात अश्रू उमटलेले असतात. पण तिच्या शब्दामध्ये निर्धार आणि संघर्ष स्पष्ट दिसतो का ती कमळीसाठी पूर्णपणे संघर्ष करते. परंतु कथा इतक्यातच थांबत नाही. ऋषी या सर्व गोष्टींवरती विश्वास ठेवू शकत नाही. तो विचार करतो की कदाचित गौरी मजाक पण करत असेल. त्यानंतर गौरी, जी सरोजा नावाने पण परिचित आहे, एक जुनी आणि अप्रकाशित कमळीची फोटो बाहेर काढते. अशा फोटो जो तिने आजपर्यंत कुणालाही दाखवलेला नाही.
आणि तोच फोटो ऋषीला थोडा प्रेमळ पण गंभीर स्वरात देते आणि हळूच सांगते, पहा ऋषी, कमळी माझी मुलगी आहे आणि माझी खऱ्या अर्थाने लाडकी मुलगी. ह्या खुलाशानंतर ऋषीचं मन जबरून जातं आणि त्याचं हृदय वेगाने धडकू लागतं. तो सतत विचार करत असतो का हीच ती कमळी आहे का, जिच्यावर मी आयुष्यभर प्रेम केलं? जर हो, तर याचा अर्थ काय होणार? गौरीच्या डोळ्यात भरलेले आसू आणि तिच्या शब्दात अढळ निर्धार ऋषीच्या हृदयावरती खोल ठसा सोडतात. ती त्याला सांगते, तूच कमळीशी लग्न करशील, कारण तुझ्यावरच माझा हक्क पण आहे आणि विश्वास पण. ऋषी, जो आतापर्यंत उलझलेला होता, तो अचानक जाणतो की त्याचं प्रेम आता आणखीन गहिरं झालेलं आहे. पण ह्यातील आव्हानं इतके सोपे नाही. कारण ऋषीच्या आईला हा संबंध मान्य करावा लागेल का? इथून सुरुवात आहे. समाज आणि कुटुंब इतकं मोठं सत्य स्वीकारतील का? आणि कमळीचं भविष्य या नाट्या गर्दीमध्ये काय असेल? गौरीचा निर्धार कितपत टिकेल? ऋषीच्या प्रेमाची कसोटी कितपत टिकणार आहे? तयारी करा मित्रांनो, कारण पुढचा एपिसोड आपल्याला एक नवीन दुनियेत घेऊन जाणार आहे, जिथे प्रेम, सत्य, संघर्ष आणि नाट्य यांचा महासंग्राम रंगणार आहे. हे रहस्य आणि संघर्ष तुमच्या हृदयाला धडकून ठेवेल. आणि अशा प्रकारे ही तुम्ही दर एपिसोडची वाट पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. आणि कमळी मालिकेत अजून खूप मोठे ट्विस्ट पाहण्यासाठी लाईक करा. धन्यवाद.